नमस्कार मंडळी, आज निघालो आहे मॉल ऑफ कतारला. तयारी वगैरे करून बाहेर आलो होतो आणि इथं भेटला ब्री आयोगला. आयोग त्याच्याबरोबर खेळत आहे आणि आमचे फ्रेंड्सही भेटले होते. आम्ही त्यांच्याबरोबर चॅटिंग करत होतो आणि आयोग ब्रीबरोबर खेळत होता. तर आज आम्ही मॉल ऑफ कतारला मेट्रोने जाणार होतो. तर तुम्ही बघू शकता हे मेट्रो स्टेशन आहे. तर आम्ही इथे आलो होतो. याच्यासाठी आम्हाला मेट्रो कार्ड घ्यावे लागेल. तर या वन डे पास घ्यावा लागेल. आमच्याकडे मेट्रो कार्ड तर नव्हतं, होतं पण आम्ही घरी विसरलो होतो. आम्ही इथे ठरवलं की वन डे पास घेऊ. आम्ही इथे तर घेत आहोत वन डे पास, आयोग आणि आयोगचे पप्पा. आणि मी इथे रेकॉर्डिंग करते. इथे आपण ट्रॅव्हलिंगचा ते पास घेऊ शकतो मेट्रोचे. कारण टॅक्सीवाले भरपूर पैसे घेतात आणि ट्रॅफिकही असतं आणि जायला वेळही लागतो. त्याऐवजी मग मेट्रो घेतलं की मेट्रोनं कसं पटकन जातं. तर आम्ही इथे स्टेशनजवळ आलो होतो. तर आम्ही पहिल्यांदा अलविदा स्टेशनसाठी ट्रेन घेतली आणि अलविदा स्टेशनवरून नंतर आम्ही मॉल ऑफ अल रफा स्टेशनला जाणार, मेट्रो अल रफा स्टेशन. आणि डायरेक्ट मॉल ऑफ कतारमध्ये एंट्री आहे तिथून. ते लास्ट स्टेशन आहे. आणि ही अशी सुंदर अशी लाईटनिंग आणि डिझाईन होती. मी ती कॅप्चर करत होती, व्हिडिओ त्याचा मी घेत होती. मला ती आवडली, खरंच खूप छान वाटली ती. आणि रात्रीच्या याच्यामध्ये छान वाटत होती. तर ही मॅप दाखवत आहे ते की कुठून कसं जायचं जर मेट्रोने येत असाल तर. हा आहे मॉल ऑफ कतारचा एंट्रान्स, जो पाठीमागून आहे. आम्ही पाठीमागून गेलो होतो आणि इथे वेगवेगळे शॉप्स आहेत. ही मधली डिझाईन आहे सेंटरची, खूप सुंदर आहे. आणि हा आहे लहान मुलांचा खेळण्याचा एरिया. याच्यासाठी आपल्याला पास घ्यावा लागतो. तर एका तासाला आहे 60 रियाल्स. आम्ही इथे याचा पास घेतला होता आणि हा खेळत होता, स्लायडिंग वगैरे मस्त मज्जा करत होता. बॉलपीट वगैरे बघू शकता तुम्ही कशी खेळत आहेत मुलं सगळे.
आणि खरं चांगलं आहे. व्यवस्थित असं खेळतायत मुलं निवांतपणे आणि आपल्यालाही शांतपणे जेवण करता येतं आहे निवांत. याच्या साईडला वेगवेगळे शॉप्स आहेत. सो आम्ही याला इथे खेळण्यासाठी सोडलं होतं आतमध्ये आणि बाजूलाच त्याच्या आम्ही जेवण करत होतो. सो आम्ही त्याच्यावरती इझिली लक्ष ठेवू शकतो आणि जेवणही करू शकतो. मस्त असा एन्जॉय करतो आहे. आणि हे बघा, वॉल डेकोर कसलं सुंदर आहे, भारी मस्त आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते ही. जबरदस्त आहे. आणि मॉल ऑफ कतारच्या सेंटरच हे आहे वॉटर फाउंटन दुसरं आणि हे लाईटनिंगचं वगैरे आहे. व्यवस्थित असं एकदम सुंदर दिसतंय तिथं गेल्यावरती, भारी वाटतंय आणि खूप असं फ्रेश वाटतंय. वॉटर आहे तिथं थंड असं मस्त वाटतंय. आणि हा आहे मेन एंट्रन्स. ॲक्च्युली आम्ही पाठीमागून गेलो होतो, मेट्रो स्टेशन पाठीमागे होतं. तर किती सुंदर असं डेकोरेशन आहे बघा, मस्त असं. इथून पुढे हे सगळं फ्रंट साईडचं आहे, समोरून आहे, कारण आम्ही पाठीमागून गेलो होतो. सो हे शेवटी आलं आहे. किती सुंदर असे डेट्सचे ट्रीज त्यांनी डेकोरेट केलेत विथ लाईटनिंग, मस्त वाटतंय. आणि हे वॉलवरती त्यांनी ग्रीनरी केली होती, खूप सुंदर असं दिसत होतं, मस्त असं दिसतंय. आणि इथे आम्ही निघालो होतो रिटर्न, मेट्रोनेच निघालो होतो. कसा आयोग बसलाय बघा पूर्व अंकलच्या मांडीवरती, मस्त असा एन्जॉय करत होता. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.